कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर सोमवारी बुद्धभूमी फाउंडेशन आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने शांततामय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। या आंदोलनादरम्यान डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। बुद्धभूमी फाउंडेशन तसेच सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेल्या कथित शासकीय अन्यायाविरोधात या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलंय। आंदोलनकर्त्यांच्या मते संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून नागरिकांच्या न्याय मागण्यांची दखल घेतली जात नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। पर्यावरणाची हानी, स्थानिकांच्या समस्या आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। महानगरपालिका मुख्यालयासमोर सुरू झालेले हे धरणे आंदोलन 24 जून 2026 पर्यंत चालणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। आंदोलनादरम्यान परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान या आंदोलनामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यात पुढे काय तोडगा निघतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मुर्दाबाद श्रीकांत शिंदे मुर्दाबाद, बनते जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बनते जी संघर्ष करो। मुर्दाबाद श्रीकांत शिंदे मुर्दाबाद, राजीनामा दो, राजीनामा दो, श्रीकांत शिंदे राजीनामा दो, राजीनामा दो, हम तुम्हारे साथ हैं, बनते जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बनते जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ। संपूर्ण देशातल्या लोकांना या ठिकाणी कल्पनाच आहे 30 तारखेला अर्थात 30 महिला बुद्धभूमी या ठिकाणी जो सर्वांचा एक आश्रयस्थान, आधारस्थान आणि धम्मकेंद्र आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्माची विटंबना केलेली आहे। तथागतांचे बुद्धरूप बेकायदेशीरित्या कोणत्याही भिक्खू संघाकडून विधिवत धम्मविधी न करता निष्कासन केलेले आहेत। आणि त्यानंतर बौद्ध स्तूप जो आमचे पवित्र वास्तू आहेत, पवित्र विषय आहेत, त्यानंतर भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती सुद्धा बुलडोजर लावून उद्ध्वस्त केलेला आहे। आमचे झाडांची सुद्धा बुलडोजरने कत्तली केलेली आहेत। आणि या सर्व गोष्टीचा पाठीमागे मुख्य सूत्रधार या विभागाच्या लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, कारण त्यांचा मेहुणा अभिषेक थोरवे त्यांना त्या ठिकाणी 400-500 कोटीची एक उड्डाणपुलासाठी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। त्या कॉन्ट्रॅक्टमधून त्यांना आर्थिक फायदा व्हावा म्हणून बुद्धभूमीला अगोदर दुखंडित करून जबरदस्ती जमीन ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले मागच्या वर्षी। या वर्षी बुद्धरूपाची विटंबना आधी करून संपूर्ण देशातले बौद्ध अनुयायींची भावना त्यांनी दुखवलेल्या आहेत आणि संपूर्ण बौद्ध समाजावर त्यांनी दबाव टाकून आमचे मोरल सुद्धा त्यांनी डाऊन केलेले आहेत। त्यासाठी संतप्त आणि दुखी भिक्खू संघ आणि उपासक उपासिका आम्ही आमचा संवैधानिक मार्गाने, शांतीच्या मार्गाने, मैत्री, करुणा, न्यायाच्या मार्गाने महापालिका मुख्यालयासमोर हा ठिकाण काय फक्त आम्हीच या ठिकाणी पहिल्यांदा धरणं द्यायला आलो, उपोषण करायला आलो असं नसून या ठिकाणी सातत्याने दर आठवड्यात कोण ना कोण उपोषण करतात, धरणे देतात। आम्ही आलो असता पूर्वीपासून आम्ही पत्रवारी केलेला आहे संबंधित विभागात, संबंधित पोलीस डिपार्टमेंटला, परंतु परत एकदा या ठिकाणी दडपशाही, दंडेलशाही, हुकुमशाहीचा प्रकार आपण सर्वांना दिसून येत आहेत। अर्थातच श्रीकांत शिंदे यांचा सांगण्यावरून, त्यांच्या दबावावरून येथील कल्याण शहरातले पोलीस यंत्रणा आमच्यावर परत एकदा दबाव तंत्र वापरून या ठिकाणी आम्हाला धरणा उपोषणाला बसायला आम्हाला देत नाही। हे मोठे प्रकारात हे अन्याय होत आहेत। तरी पोलीस प्रशासनाला आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो, आम्हाला आमच्या संवैधानिक हक्कापासून आम्हाला वंचित करू नये। आम्हाला आमच्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने धरणं प्रदर्शन आंदोलन आम्हाला करून द्यावं। आमच्यासोबत बैठक घेऊन सुद्धा आम्ही कुठे बोलवतात तिथे आम्ही जात असतो मोठ्या आशेने, परंतु तिथे त्या ठिकाणी सुद्धा परत हा श्रीकांत शिंदे बनवाबनवी आणि कपट कारस्थान त्या ठिकाणी ते करत असतात। कुठे आम्हाला बोलवतात, आम्ही जात असतो, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे त्यांनी आम्हाला आमचा जो विषय आहे, आमच्यावर जो अन्याय झालेला आमच्यावर, या अन्यायाचा जो समाधानकारक कोणतेही अध्यादेश, निर्देश, आदेश अद्यावत आमच्या हातात आलेले नाही आहेत। आमच्यावर न्याय व्हायला पाहिजे। न्याय आम्हाला मिळाले तर आम्ही निश्चितच हा धरणं प्रदर्शन काय आम्हाला यामध्ये बिलकुल आनंद नाही आहे। बिलकुल आम्ही स्वखुशीने हे करत आम्हाला भाग पाडलेला आहे। विशाल वाघमारे, जनशक्ती, कल्याण।